माझं नाव ओमप्रकाश उद्धवराव पवार. मी धाराशिव येथून आलेलो आहे. धाराशिवला माझा सोयाबीन प्रोसेसिंग युनिट तुळजाभवानी सोया प्रायव्हेट लिमिटेड नावाने आहे. आम्ही तिथं डायरेक्ट शेतकऱ्याकडनं सोयाबीन खरेदी करून सोयाबीन DOC आणि सोया ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतो. काय हे कसं सुचलं, का करावं असं वाटलं? असं म्हटलं जातं की मराठा समाज हा सदन आहे, पहिल्यापासून त्याच्याकडे पैसा असल्यामुळे उद्योगामध्ये पाऊल टाकत नाही. तुम्ही उद्योगामध्ये आलेला आहात आणि उद्योग करत आहात, काय वाटतं या सगळ्यावर? आपण काहीतरी करणं म्हणजे वडिलोपार्जित शेती व्यवसाय न करता, आपण पाटीलकी न करता आपण काहीतरी व्यवसाय करावा या धडपडीतून आम्ही हा व्यवसाय उभा केलेला आहे. आणि आम्ही अनेक मराठा तरुणांना म्हणजे या व्यवसायामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक मराठा तरुणांना यामार्फत आम्ही मार्गदर्शनाचं काम पण करतो. हे उद्योग काय आहे नेमका, थोडक्यात सांगा. सोयाबीन प्रोसेसिंग युनिट आहे. पर डे 500 मेट्रिक टनाचं आमचं युनिट आहे. आम्ही याच्यामध्ये कॅटल फीड आणि फिश फीडला लागणारं रॉ मटेरियल तयार करतो. काय काय प्रोडक्ट तयार होतात, त्याचे रेट साधारण काय आहेत आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते? याच्यामध्ये आमच्याकडे कॅटल फीडला लागणारं जे रॉ मटेरियल आहे, पोल्ट्री फीडला लागणारं रॉ मटेरियल आहे, ते DOC आमच्याकडे तयार होती. आणि या प्लॅन्टची इन्व्हेस्टमेंट आमची समथिंग 40-45 कोटी रुपये केलेली आहे. याच्यामधून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना किंवा वापरकर्त्यांना फायदा कशा प्रकारे होतो? आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आम्ही माल खरेदी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो बाकीचा खर्च आहे, आडत लागणार आहे किंवा जे कडती लागणार आहे ते आमच्याकडे लागत नाही. आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं माल खरेदी करतो. वापरणाऱ्यांना काय फायदा आहे? वापरणाऱ्यांना काय क्वालिटीचं मटेरियल मिळतंय. सुरुवातीला किती केली होती, आता टर्नओव्हर किती आहे? आम्ही यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जवळपास 38 कोटी केली होती. आमचा इयरली टर्नओव्हर 500 ते 600 कोटी रुपये आहे. आता कुठे कुठे आपले क्लायंट आहेत, काय आमचे क्लायंट आमचे परदेशात पूर्ण भारतभरामध्ये आहेत. जे पोल्ट्री लाईन मध्ये काम करतात ते सगळे आमच्या बाहेर असू शकतात. व्यवसायाची सुरुवात कशी झाली, का करावं असं? काय व्यवसायाची सुरुवात कशी झाली ही संकल्पना अशी सांगण्यापेक्षा काहीतरी आपण करायला पाहिजे व्यवसाय, या संकल्पनेतून याची निर्मिती झालेली. हेच का केलं असं हेच का केलं? मी शेतकरी आहे आणि माझ्या भागामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव चांगला मिळेल आणि आमच्याकडे सोयाबीनची उत्पादकता जास्त आहे, या उद्देशाने आम्ही याचा विचार केला. बाय प्रोडक्ट तयार करण्याचा. हा, ह्याच्यामध्ये कसं असं सोयाबीन विकल्यानंतर किती फायदा होतो शेतकऱ्यांना आणि तुमच्याकडे विकल्यानंतर कसा फायदा होतो? कसं? आमच्याकडं शेतकऱ्यांना सोयाबीन मार्केट प्राइस 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल रेट जास्त मिळतो. आमच्याकडे कडता वगैरे घेतला जात नाही आणि सेम डे शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट केलं जातं. काही क्वालिटी टेस्ट वगैरे केली जाते काय? 10-2-2 कंडिशन जी गव्हर्नमेंटची स्टँडर्ड कंडिशन आहे त्याप्रमाणे आमच्याकडे खरेदी केली जाते. तुमच्यासाठी क्वालिटी क्वांटिटी? आमच्यासाठी क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्वाचं. आम्ही क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांना ऍडजस्ट करून घेतलं तर आमच्याकडे क्वांटिटी मिळणार आहे.